आता इथं आपण गोळा बिर्याणी करायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला इथं भात फोडणी टाकायचा आहे. पण त्याच्यासाठी मी प्रत्येकाची बिर्याणी करताना एक युनिक पद्धत असते, तशी माझी इथं वेगळी पद्धत आहे. आता बघा इथं ना आपण भात फोडणी टाकायचं आहे. त्याच्यासाठी मी बासमती राईस पाण्यात धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यात भात फोडणी, मी कशी बिर्याणी करते, भात फोडणीच टाकते आणि उकडून घ्या, म्हणजे जे पाण्यात टाकून मसाले टाकून उकडून घेतात तसे घेत नाही मी कसं करते ते दाखवते. हे मी अर्धा तास तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. आता मी भांड तापत ठेवलेलं आहे. त्याच्यात म्हणजे आता तो 1.5 किलो तांदूळ आहे. इथे मी 4 पळ्या तांदूळ, 4 पळ्या तेल 1.5 किलो तांदळासाठी मी घालत आहे. आणि हा चौथा घालते मी. असे 4 पळ्या तांदूळ तेल ह्याच्यामध्ये घालून घेते. आता हे तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्यात घालायचं हे तमालपत्र. मी घालते तमालपत्र. घातल्यानंतर हे आलं लसणाची पेस्ट घालते. आता 1.5 किलो तांदूळ घेतला होता, म्हणजे 6 पेले तांदूळ. मग 6 पेले तांदळाचं मी 7.5 पेले पाणी ह्याच्यात घेतलेलं आहे. म्हणजे एका पेल्याला 1.25 पेला पाणी, एका पेला तांदळाला 1.25 पेला पाणी घ्यायचं. ह्या मापानं मी ह्याच्यात पाणी हे ओतत आहे. 7.5 पेले पाणी ओतलेलं आहे. ह्या आता ह्याला उकळी काढून घ्यायची आणि ह्याच्यात तांदळाच्या मापाप्रमाणे मीठ घालायचं. इथं आपला भात पांढरा शुभ्र होण्यासाठी आणि मोकळा होण्यासाठी मी इथं अर्धा लिंबू या पाण्यामध्ये उकळीच्या भाताच्या पाण्यामध्ये पिळून घेते. अर्धा लिंबू 1.5 किलोला बास होतो. त्यानं भात मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो. तेवढ्यासाठी आता लिंबू पिळून घेऊयात. आणि ह्याच्यात आपण आता कोथिंबीर आणि पुदिना मोठा हातानं तोडलेला त्याच्यामध्ये घालूया. अशा पद्धतीने हे मोठे मोठे कोथिंबीरीचे आणि पुदिन्याचे हे त्याच्यामध्ये घालूयात. हातानंच तोडून घालायचे, म्हणजे आपल्या बिर्याणीला चव फार छान येते. ह्याला आता उकळी येऊन दे चांगली. आता इथं आपण गोळा बिर्याणी करायची आहे. तेवढ्यासाठी हे चिकन मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे बिटरला. तुमच्याकडे जर हे नसेल बिटर तर तुम्ही मिक्सरला अगदी बारीक करू नका, चालू बंद करत त्याला हे करून घ्या मिक्सरला. ह्याला काय नाही, ह्याला होतंय पल्स मोडवर तुम्ही कमी जास्त करत त्याला चिकनचे हे खिमा करून घ्या. बोनलेस चिकन घ्या.
अशा पद्धतीने हा आपला खिमा तयार झाला. आणखीन थोडंसं मला वाटतंय करावं. अशा पद्धतीने हा आपला खिमा तयार झालेला आहे. आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पाण्याला आता उकळी आली आहे बघा. आपण मगाशी पाणी जिकडे करत ठेवलेलं. आता हे उकळी आलेल्या पाण्यामध्ये हा आपण तांदूळ भिजत घातलेला होता तो निथळायचा आणि घालायचा. अशा पद्धतीने आपण ह्याच्यात पूर्ण तांदूळ घालून घेऊया. अशा पद्धतीने आपण हा तांदूळ सगळ्या ह्याच्यात घालून घेतलेला आहे. आणि त्याला उकळी आल्यावर ज्यावेळी आपण तांदळाबरोबरीनं पाणी राहते त्यावेळी बारीक करून तो आपण मुरत ठेवायचा आहे. आता हा तांदूळ आपला पहिल्यांदा आपण घालून घेतला सगळा. त्याला झाकून ठेवायचं नाही पहिल्यांदा सुरुवातीला. याला आधी चांगलं तांदळाबरोबर पाणी राहील एवढं ते उकळून द्यायचं. अशा पद्धतीने त्याला चांगली उकळी येऊन देत आणि पाणी बरोबर त्या ह्याच्या बरोबर आटून देत. तांदळाबरोबरीनं आटून देत पाणी. ते भाताचं पाणी आटत आलंय बघा. आता तांदळाबरोबरीनं आपला हे पाणी आटत आलेलं. आता ह्यावेळी आपण काय करायचं, भातात पूर्ण मिसळायला पाहिजे म्हणून ही वेलदोड्याची पावडर जी भातात घालायची ती घालून घ्यायची. म्हणजे वास सगळीकडे एकसारखा पोचला जातो. तेवढ्यासाठी वेलदोड्याची पावडर आपण बिर्याणीची जी असते ती आपण ह्या वेळेस घालून घ्यायची. आणि हे तांदूळ पूर्ण हलवून घ्यायचे. म्हणजे त्या बिर्याणीला वेलदोड्याचा जो वास आहे तो पण सुरेख येईल. आणि शेवटच्या कणाकणापर्यंत तो आपला वेलदोड्याचा वास आहे तो तांदळाच्या कणाकणापर्यंत पोचेल. तेवढ्यासाठी ते घालून घ्यायचं. ह्याला झाकायचं नाही. अजून थोडा वेळ आपल्याला ते आटायसाठी ठेवायला पाहिजे. अजून थोडंसं पाणी आहे ते आटून अगदी तांदळाबरोबरीनं पाणी आल्यावर आपण ते बारीक करून ठेवायचे. त्याच्या आधी मी काय केलंय बघा. इथं तवा मी जुना लोखंडी तवा होता तो मी गॅस सुरू करून बारीक ठेवलेला आहे गॅस. आणि त्याच्यावर हा तवा आपण ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे ज्यावेळी पाणी आटेल त्यावेळी हे बिर्याणीचं भांडं आहे ते आपण त्याच्यावर ठेवूया. हे आता पूर्ण आटलंय बघा पाणी. तांदूळ सेपरेट दिसायला. यावेळी आपण काय करायचं, गॅस बारीक करायचा. आणि मी इथे तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावर आपण हे भांडं ठेवून देऊया. दोन मिनिटासाठी 2 मिनिटं नाही 5 ते 7 मिनिटासाठी आपण ह्याला मोठं करून ठेवूयात. आणि नंतर बारीक करून 20 मिनिटासाठी भात शिजवून देऊया. आता आपण गोळे करायला घ्यायचे. त्यासाठी मी खिमा करून घेतलाय. आणि त्याच्यात ह्या 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतले. अर्धा लिंबू ह्यात पिळून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू पिळून घेतल्यानंतर ह्याच्यात आपण हळद, गरम मसाला आणि लाल तिखट म्हणजे बुक्का तो घालून घ्यायचा आहे. मी इथं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपल्याला गोळे उकडून घ्यायचे तेवढ्यासाठी. त्यात आता गोळे चिकटू नयेत म्हणून त्याच्यात 1 ते 1.5 चमचा छोटा आपण जो पोहे खायचा असतो तेवढं तेल टाकून घेतलं का तर गोळे एकमेकाला चिकटायला नकोत म्हणून. आणि हे पाणी उकळत ठेवले. आता इथं आपण आलं लसूणची पेस्ट जी घेतलेली आहे ती, त्याच्यानंतर खिमा आणि ह्याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालायचे आहेत. चवीनुसार मीठ, काश्मीरी तिखट, जवारी लाल तिखट, हळद आणि गरम मसाला तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. कोण कोण ह्याच्यात ना डाळ उकडून घालतात पण तशी काही गरज नसती. आता तुम्हाला दिसेलच गोळे वगैरे अजिबात फुटत नाहीत. ते फुटू नये म्हणून घालतात पण आपले गोळे कधी फुटत नाहीत. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया.
खिमा पूर्ण ड्राय करून घ्यायचा आणि मग ते फोडी वाटून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण हे सगळं कालवून घेऊया। लिंबू, नंतर मीठ आणि तिखट, मीठ, हळद, गरम मसाला हे सगळं एकत्र कालवून घेऊया। चिकनला पूर्णपणे ते लागून देत अशा पद्धतीने आपण ते कालवून घेऊया। खिमा करून घ्यायचा, खिम्याला ते पूर्ण लावून घ्यायचं, हे कालवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घातली की चव थोडीशी वेगळी येते, ह्याची प्रॉपर चिकनची चव येते याला। आता बघा तुम्ही, ही खरं तर ॲक्च्युअल मला ना ही डिश माझ्या आजीनं शिकवलेली होती, आता ती नाही आहे, पण तिच्या शिकवलेल्या काही गोष्टी अगदी छान आठवणीत राहिलेल्या आहेत। त्यातलाच हा पदार्थ तिनं शिकवलेला। तिनं ॲक्च्युअल मला शिकवलेलं होतं मटनच्या खिम्याचा पुलाव। ते आता मी चिकनचं, आमच्यात मटण फारसं आवडत नाही कुणाला, म्हणून मग आता हे चिकनचा पुलाव त्याप्रमाणे मी हे बिर्याणी करून बघितली, ती मला छान वाटली, म्हणून मी आता ही तुमच्याशी शेअर करते। आता हे बघा, हे झालेलं आहे, ह्याला आपण सगळं लावून घेतलंय, कालवून घेतलं मस्तपैकी। आता हे पाणी उकळत ठेवलंय, त्याच्यात हे आपण गोळे आपल्याला जितक्या साईजचे पाहिजेत तितक्या साईजचे, हाताला तेल लावून घातले तरी सुद्धा चालतात। हे बघा, असे गोळे करायचे आणि हे गोळे हे नुसते ह्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे, त्याला हलवायचं नाही अजिबात सुरुवातीला। अशा पद्धतीने आपण सगळे गरम पाण्यातच घालायचे, पाणी उकळत एका बाजूला ठेवायचं आणि हे गोळे जसे होतील तसे ते आपण त्याच्यात टाकायचे, हलवायचे नाहीत गोळे अजिबात सुरुवातीला। तर मी गोळे उकडत टाकलेत बघा, नुसते पाणी आणि तेलामध्ये, एक तरी फुटलाय का बघा। अजिबात डाळीचं पीठ वगैरे लावायला काहीही लागत नाही, एवढे छान होतात हे गोळे। आणि गोळ्याचा पुलाव पण खूप छान होतो, तो पुलाव आपण केव्हा तरी बघूया, आता आपण बिर्याणी बघूया। हे अशा पद्धतीनं हे आपण करून घेतलेलं आहे सगळं। आता ह्याला झाकून ठेवूया आणि ह्याला शिजवून घेऊया। साधारण 15 ते 20 मिनिटात खिमा असल्यामुळं पटकन शिजून होते, 15 ते 20 मिनिटात आपण आता शिजवून घेऊया ह्याला। हे आपले गोळे शिजून झालेत बघा चिकनच्या खिम्याचे, एक तरी फुटलेला दिसतोय का बघा, अजिबात विरघळत नाही किंवा काय नाही, हे आपण पूर्ण शिजवून घेतलेले आहे। आता आपण ह्याचं सुक्क करायचं आहे, त्यासाठी काय करायचं आहे बघा, इथं मी कढई तापत ठेवलेली आहे, तेल 2 पळ्या तेल घातलेले, इथं आपण फोडणीला जिरे टाकूया, जिरे तडतडले की आपण त्याच्यामध्ये कांदा आणि 2 लाल मिरच्या मी स्लीट करून घेतलेले, मध्ये पोट फोडून घेतलेले त्या घालूयात। हे आधी आपण त्याच्यामध्ये कांदा भाजूया, कांदा थोडासा जास्त घालायचा, गोळे छोटे हे असल्यामुळं ते सगळे मिक्स व्हायला पाहिजे त्याच्या मसाल्यामध्ये, तेवढ्यासाठी आपण हा कांदा आता जास्त घेतलेला आहे थोडा, मोठे 2 कांदे घेतलेले आहेत मी। आता आपण हे कांदा भाजून झालाय, आता ह्याच्यात हे मसाले घालायचे, पावडर मसाले हे घेतले, काश्मीरी लाल तिखट,
ज्वारीचं तिखट आहे ते, ज्वारी लाल तिखट. नंतर हे घेतले हळद, धना पावडर आणि गरम मसाला. हा आता आपण ह्याच्यात भाजूया, टाकून घ्यायचं आणि पूर्ण भाजून घ्यायचं ते. त्याला जळू देऊ नका. जळायला लागलं तर थोडंसं पाणी घाला त्याच्यामध्ये. जळतंय असं वाटलं तर मसाला थोडंसं पाणी घाला, जळू नये म्हणून. आता आपण चिकन करताना आलं लसणाची पेस्ट घातली होती, त्यामुळे मी इथं 1.5 चमचाच आलं लसणाची पेस्ट घालत आहे. मसाला भाजल्यानंतर आपण त्याच्यात 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून भाजून घ्यायची, म्हणजे त्या मसाल्याबरोबर आलं लसणाची पेस्ट पण भाजली जाईल. तर हे आपलं आलं लसणाची पेस्ट भाजून झाले. याच्यामध्ये आपण आता हा टोमॅटो, 4 टोमॅटो घेतलेले बारीक चिरून, 4 टोमॅटो याच्यामध्ये घालून हलवून घ्या आणि त्याला पूर्ण शिजवून घ्या. त्याचा गाळ व्हायला पाहिजे टोमॅटोचा, तितपत ते टोमॅटो शिजवून घ्या. मसाला भाजलाय बघा. त्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालू. पहिलं घातलेलं आहे आपण, आता फक्त जरासं चवीला जेवढं लागेल तेवढंच घालायचं. आणि हे उभ्या चिरा दिलेल्या 2 लाल मिरच्या, तुमच्याकडे हिरव्या मिरच्या असल्या तर तुम्ही हिरव्या मिरच्या घाला. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आता आपण दही घालायचं आहे. हा मसाला भाजत आलाय, म्हणजे भाजून पूर्ण झालाय. आता यावेळी आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये आपण जे दही घोटून घेतलेलं आहे, जवळजवळ पावशेर दही आहे, हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. व्यवस्थित एकसारखा मिक्स करून घ्या त्या दह्याला. आपला आता भाजून झालं बघा. आता आपण जे गोळे तयार केलेले होते त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. मसाल्यामध्ये हा मसाला हलवून व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आणि हा जो मसाला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ते तयार केलेले गोळे घाला, किंवा हा मसाला त्या तयार केलेल्या आपल्या गोळ्यांमध्ये घातला तरी चालतो. आता मी दाखवते तुम्हाला. हा मसाला मी त्याच्यात घालते. त्याला आधी जरासं चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर हा मसाला आपण गोळ्यामध्ये घालूया.
तर हा मसाला आहे, हा गरम करत ठेवलेले आहेत मी गोळे परत। आता हा मसाला आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि पूर्ण हलवून घेऊया आणि थोडा वेळ त्याला मुरत ठेवूया, म्हणजे कसं एकमेक त्याचा जो पूर्ण मसाल्याचं जी ग्रेव्हीचा जो स्वाद आहे, मीठ वगैरे ते सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मिसळलं जाईल। हे गोळे तुम्ही तळून त्या ग्रेव्हीमध्ये घातले तरी सुद्धा चालतात, पण ते तळल्यावर जास्त तेलकट होते, तेवढ्यासाठी मी काय केलेलं आहे, हे नुसतंच ह्यात ग्रेव्हीमध्ये ते हे करून शिजवून घेऊन त्या ग्रेव्हीमध्ये घातलेलं। आता हे आपण पूर्ण ह्याच्यामध्ये पाणी हे करून घेऊया ग्रेव्हीतलं। आता आपल्याला इथं थर लावायला घ्यायचं आहे, त्याच्यासाठी हा भात मी तयार करून घेतलेला आहे। हे दोन सेपरेट केलेले आहे कारण आपल्याला थर लावायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये काय केलंय मी, हे तळलेला कांदा घालायचा, कोथिंबीर चिरून घेतली, पुदिना घेतलाय, हा गरम मसाला घेतलाय, हे रोज वॉटर घेतले आणि दूध घेतले। आता रोज वॉटर आहे ते आपण वरून घातलं तरी चालते किंवा दुधात मिसळून घातलं तरी चालते। तर सुरुवातीला इथं काय करणार आहे मी, आणि हे घेतले तूप, हे आपण तूप वरून घालायचं आहे सगळ्या शेवटी। आता हे करायचं आपण दूध पहिला एक थर देताना पहिल्यांदा थोडंसं दूध घालून घ्यायचं, त्याच्यानंतर थोडासा कांदा घालून घ्यायचा तळलेला, गरम मसाला घालायचा, कोथिंबीर आणि पुदिना, याचा एक लेयर दिला की त्याच्यानंतर आपण जे गोळ्याचं सुक्क केलेलं होतं त्याचा आपण थर घालून घ्या, दोन पार्ट मध्ये करूया। ग्रेव्ही आणि गोळे असे समप्रमाणात येतील असं तुम्ही बघा आणि त्या प्रमाणात तुम्ही त्याचा थर लावून घ्या। तर हे झालेलं आहे आपला थर, ग्रेव्ही पण बऱ्यापैकी गेलेली आहे त्याच्यात। आता ह्याच्यावर आपण परत जरा पुदिना, थोडासा थोडीशी कोथिंबीर, तळलेला कांदा आणि गरम मसाला असं हे हा थर एक तयार झाला। यावेळी तुम्ही काजू याच्या वर घातले तरी चालतात किंवा इथं आधी मध्ये थराच्या वेळी घातले तरी चालतात। आता आपण ह्याच्यावर काय करूया, हा जो भात आहे तो ह्याच्यावर असा घालून तो पसरून घेऊया। आणखीन थोडा ह्याच्यातला घेऊन भाताचा लेयर लावून झालाय बघा। आता आपण इथं परत गरम मसाला, हा कांदा, बिर्याणीला कांद्याशिवाय तळलेल्या कांद्याशिवाय मजा नाही।
दूध जरासं घालते मी. दुधानं ना खव्याची चव येते म्हणून दूध घालायचं जरा. ही कोथिंबीर घालूयात. हे जे सुक्क राहिलेलं आहे ग्रेव्हीचं ते पूर्ण ह्याच्यामध्ये घालून पसरून घेऊया. ही आहे ऑर्डरची, माझी ऑर्डर होती. त्या ऑर्डरसाठी मी ही बिर्याणी केलेली आहे म्हणून म्हटलं मग दाखवून घ्यावं म्हणताना त्याचा एक व्हिडिओ म्हटलं तुमच्याशी शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करत आहे. त्या पद्धतीनं आपण सगळीकडे हे पसरून घेऊया गोळे त्याचे. ग्रेव्ही आणि गोळे जसे जेवढे भातात मिसळतील तेवढी तुमची बिर्याणी छान होती. ह्याच्यानंतर हा आता गरम मसाला राहिलेला थोडा आहे तो उरलेला कांदा वरून पण थोडासा घालायला लागतोय म्हणून तो जरासा शेवटी राखायचा. कोथिंबीर. आता यावेळी आपण काय करूयात, हे रोज वॉटर आहे ते जरासे इथं स्प्रिंकल करूयात म्हणजे रोज वॉटरनं त्याचा वास छान येईल. आणि वरून पण ज्यावेळी भाताचा लेअर देतो त्यावेळी पण आपण रोज वॉटरचा लेअर एक देऊन शिंपडून घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपण भात पूर्ण पसरून घेऊया. आता आपली ही बिर्याणी पूर्णपणे थर लावून झालेली आहे. आता शेवटचा थर फक्त आपल्याला ह्याच्यात पुदिना, कोथिंबीर आणि कांदा त्याच्यात देऊन घ्यायचा. राहिलेला कांदा आणि गरम मसाला जो आहे तो ह्याच्यावर घालून घ्यायचा. आता ह्याच्यावर आपण 2 ते 3 चमचे तूप घालून घेऊया. साजूक तूप घालून घेऊया. आणि अर्धा फुलपात्र पाणी ह्याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे ते खालून अगदी व्यवस्थित चांगली वाफ त्याला येईल. त्याला वर थोडंसं रोज वॉटर परत एकदा स्प्रिंकल करूया म्हणजे वास आपल्या बिर्याणीला चांगला येणार. आता हे झाकून आपण तव्यावर ठेवून ह्याला 20 मिनिटं बरोबर वाफ काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ट्विस्ट आणलेलं आहे. ही माझ्याकडे हळदीची पानं आहेत. ही हळदीची पानं आपण ह्याच्यावरती घालूयात. तुमच्याकडे हळदीची नसली कर्दळीची असली तर ती कर्दळीची सुद्धा घाला. त्यानं बघा भाताला एक वेगळाच वास आणि वेगळीच चव येते. अशा पद्धतीनं मी हळदीची पानं घालून त्याला वाफ देऊन घेणार आहे. हा भात ठेवलेला आहे. ह्याला आता आपण 20 मिनिटासाठी वाफ देऊन घेऊया. मग तो एक 5 मिनिटं मोठं करून ठेवायचा आणि नंतर 5 मिनिटानंतर बारीक करून त्याला एक 15 मिनिटं वाफ काढून घेऊया. पद्धतीने ही आपली गोळा बिर्याणी ऑर्डरची तयार झाली. कशी वाटली बघा.
आणि आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.